स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 5 मॅथ्स चॅप्टर नंबर 2 प्रॉब्लेम सेट 3. तसेच प्रॉब्लेम सेट 1 आणि प्रॉब्लेम सेट 2 ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रॉब्लेम सेट 3. क्वेश्चन नंबर 1. रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. तर या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, आपल्याला इथे काही नंबर्स दिलेले आहेत, त्यांना रीड करायचं आहे आणि त्यांना वर्ड्समध्ये लिहायचं आहे. वर्ड्समध्येच म्हणजे कसे त्याचे स्पेलिंग लिहायचे आहेत. ओके, चला तर मग लगेच सॉल्व करूया हा क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करणार आहोत आपण इथे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे नंबर आहेत त्यांना आपल्याला वर्ड्समध्ये राईट करायचं आहे, म्हणजे त्याची स्पेलिंग लिहायची आहे. तर त्यासाठी आपण अगोदर काय करणार आहोत, इथे 6 डिजिट नंबर दिलेले आहेत. 1 2 3 4 5 अँड 6 डिजिट नंबर दिलेले आहेत. मग त्यासाठी आपल्याला त्यांच्या प्लेसेस अगोदर पुट करून घ्यायचे आहेत. जसे की आपल्याला माहिती आहे युनिट, त्यानंतर टेन्स, 100, 1000, 10,000 अँड लॅक. 1 2 3 4 5 अँड 6 आपल्याला 6 डिजिट नंबर दिलेले आहेत, म्हणून मी 6 डिजिटपर्यंतच्याच प्लेस व्हॅल्यू पुट केलेले आहेत. मग आपण अगोदर ह्या प्लेसेस ह्याच्यावरती टाकून घेऊयात, जेणेकरून आपल्याला त्यांच्या प्लेस कळतील आणि आपण त्यांना वर्ड्समध्ये राईट करू शकू. ओके, तर आपल्याला सुरुवात करताना नंबरच्या ह्या साईडून सुरुवात करायची आहे युनिटला. ओके, इथे युनिटचा यू येईल, त्यानंतर टेन्स, 100, 1000, 10,000 देन लॅक. तर आता हा नंबर कसा रीड करू शकतो आपण, 7 लॅक आणि ह्या दोघांचा ग्रुप घ्यायचा आहे 1000चा. 7,65,234. तर यालाच आपल्याला वर्ड्समध्ये राईट करायचं आहे. चला मग राईट करूया. काय करणार आहोत आपण, 7 लॅक 7 लॅक, त्यानंतर कॉमा आहे 65,000 200 and 34 and 34. अशा पद्धतीने जर लिहिलं तर आपल्याला प्लेस व्हॅल्यू त्यांच्या पटकन लक्षात येतील आणि नंबर रीड करायला सोपं जाईल. आपण इथे हे असंच करून घेऊयात, यू टी एच टी टी एच अँड लॅक. काय होईल हा नंबर मग, 4 लॅक 73,000 200 and 25 and 25. ओके, त्यानंतर थर्ड नंबर आहे टेन्स, 100, 1000, 10,000 देन लॅक. ओके, आता इथे नंबर काय होईल, 3 लॅक 27,000 आता 100च्या प्लेसवरती 0 आहे, 0ची व्हॅल्यू काहीच नाही आहे, म्हणून आपण ती प्लेस काय करणार आहोत, स्किप करणार आहोत. म्हणजेच त्या जागा काय करणार आहोत, आपण इथे लिहिणार नाही आहोत, म्हणून आपण डायरेक्टली युनिट प्लेसचा नंबर जो आहे तोच लिहिणार आहोत. म्हणजेच काय येणार आहे मग, 1001. ओके, इथे 0 आहे म्हणून आपण त्या जागा स्किप केलेल्या आहेत. त्यानंतर 4 नंबर आहे 100, 1000, 10,000 and lakh. 8 lakh 75,000 303 and 70
5. त्यानंतर नेक्स्ट नंबरला पण आपण तसंच लिहून घेऊयात. TH TTH देन लॅक. ओके, हा नंबर काय होणार आहे मग? 1,50,000 400 437 and 37. त्यानंतर नेक्स्ट नंबरला पण आपण त्याच पद्धतीने प्लेस व्हॅल्यूज लिहून घेऊया. TH लॅक. ओके, हा नंबर आहे 2,03,000 100 and 74. त्यानंतर नेक्स्ट नंबर TH TTH and लॅक. ओके, 6,47,000 800 and 51 and 51. त्यानंतर नेक्स्ट नंबर 100 TH TTH then लॅक. ओके, 9 लाख. आता इथे 1000 किंवा 10,000च्या प्लेसला 00 आहे म्हणून आपण ती प्लेस काय करणार आहोत? स्किप करणार आहोत. मग डायरेक्टली नेक्स्ट नंबर कोणत्या प्लेसला आहे? तर 100 प्लेसला आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? लगेचच 900 and 99. इथे आपल्याला 10,000 किंवा 1000 प्लेसला काहीच नाही म्हणून आपण इथे कोणताही नंबर तिथे टाकलेला नाही किंवा ती प्लेस स्किप केलेली आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 5,75,000 आता 100च्या प्लेसला 0 आहे म्हणून आपण ती प्लेस काय करणार आहोत? स्किप करणार आहोत. मग डायरेक्टली काय होतं? 10 प्लेसला 1 आहे आणि युनिट प्लेसला 0 आहे म्हणजेच काय होणार आहे? 10 होणार आहे. अँड 10. त्यानंतर नेक्स्ट TH and lakh. ओके, 4,03,000 आता इथे 100 प्लेसला पण 0 आहे, 10 प्लेसला पण 0 आहे, फक्त युनिट प्लेसला 5 आहेत. मग आपण डायरेक्टली अँड 5 असं राईट करणार आहोत. तर स्टुडंट्स, आपला क्वेश्चन नंबर 1 इथे कंप्लीट झालेला आहे. लगेचच आपण क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 2, रीड द नंबर्स अँड राईट देम इन फिगर्स. काय दिलेलं आहे इथे? नंबर्स म्हणजे त्यांच्या काय दिलेले आहेत? स्पेलिंग दिलेले आहेत किंवा वर्ड्समध्ये नंबर दिलेले आहेत आणि त्यांच्या फिगर्स राईट करायचे आहेत. फिगर्स राईट करायचे म्हणजे त्यांना आपल्याला अशा फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणजे ते अंकांमध्ये लिहायचं आहे आपल्याला. इथे जे स्पेलिंग दिलेले आहे त्यांना अंकांमध्ये राईट करायचं आहे. ओके, चला तर मग सॉल्व्ह करूया. 6 डिजिटचे प्लेसेस अगोदर राईट करून घेऊयात आणि लॅक. ओके, हे 6 डिजिट होत आहेत.
तर आपल्याला काय द्यायचं इथे एक कॉमा येणार आहे आणि इथे एक कॉमा येणार आहे. आपल्या ह्या साईडून म्हणजेच अंकांच्या शेवटीकडून आपल्याला 3 नंबर सोडून म्हणजेच 100च्या प्लेसच्या इथे आणि 1000च्या प्लेसच्या मध्ये आपल्याला एक कॉमा द्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरा कॉमा येणार आहे 1000 आणि 10,000 झाल्यानंतर म्हणजेच लाख आणि 10,000च्या मध्ये. ओके, हे कॉमा समजल्यानंतर आपण आता काय करूयात, जे जे नंबर जसे जसे दिलेले आहेत त्या त्या प्लेसच्या खाली ते पुट करूयात. ओके, 1 लाख. आता 1 लाख म्हटल्यानंतर आपल्याला काय येणार आहे, 1 लाखच्या प्लेसमध्ये मी 1 नंबर हा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर 35,000 म्हणजे कुठे येणार आहे, इथे 35,855 म्हणजे स्टुडंट्स काय नंबर बनेल आपला, 1,35,855. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 7,27,000. त्यासाठी आपण अशाच पद्धतीने प्लेसेस पुट करणार आहोत. यू म्हणजेच युनिट, टेन्स, 100, TH म्हणजेच 1000, TH म्हणजेच 10,000 अँड देन लॅक. त्यानंतर इथे एक कॉमा येणार आहे आणि हा एक कॉमा येणार आहे. आता 7 लाख म्हणजेच काय, लॅकच्या प्लेसमध्ये काय येणार आहे 7. त्यानंतर 27,000 पुढे काय आहे का, काहीच नाहीये म्हणून आपण इथे काय देणार आहोत, सिम्पली 000. मग काय नंबर बनेल, 7,27,000. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे 4,25,300. त्यासाठी आपण तसंच करणार आहोत. 100 TH म्हणजेच 1000, 10 TH म्हणजे 10,000 देन लॅक. फर्स्ट कॉमा इथे, इथे एक कॉमा. 4 लाख म्हणजेच लॅकच्या प्लेसमध्ये काय येणार आहे, 4 येणार आहे. त्यानंतर 25,000 म्हणजेच काय नाही इथे 25,000. 300 म्हणजेच इथे टेन्स प्लेसला आणि युनिट प्लेसला काहीही नाहीये म्हणून आपण इथे 0 आणि 0. मग काय बनेल नंबर, 4,25,300. आहे 9,09,099. युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस अँड लॅक प्लेस. फर्स्ट कॉमा येणार आहे 1000 आणि 100च्या मध्ये अँड सेकंड कॉमा येणार आहे 10,000 अँड लॅकच्या मध्ये. ओके, आता काय नंबर आहे 9 लाख म्हणून आपण लॅकच्या खाली 9 टाईप करून घेऊया. त्यानंतर 9,000 म्हणजे 9,000 आहे. आता फक्त 9,000 आहे म्हणजेच आपल्याला 10,000च्या प्लेसमध्ये काय येणार आहे, तर इथे काहीच नाही म्हणजे 0 येणार आहे आणि 1000च्या प्लेसमध्ये येणार आहे 9. त्यानंतर 99 म्हणजेच 100ची प्लेस पण काय आहे ते स्किप केलेली आहे म्हणजेच 100च्या प्लेसला पण आपल्याला काय करायचं आहे 0 द्यायचा आहे आणि 99 तर नंबर काय बनेल आपला 9,09,099 अशा पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट आहे 7,49,362. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 अँड लॅक. फर्स्ट कॉमा येणार आहे 100 अँड 1000च्या मध्ये, सेकंड कॉमा येणार आहे 10,000 अँड लॅकच्या मध्ये. ओके, देन हाऊ मेनी लॅक्स इज देअर, 7 लाख. किती लॅक आहेत ते, तर 7 लाख आहेत. त्यानंतर 49,000 त्यानंतर 300 म्हणून 300 अँड 62. तर काय नंबर बनेल 7,49,362. त्यानंतर नंबर आहे 8 लाख. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 अँड लॅक. ओके, आता काय सांगितलेलं आहे 8 लाख. आता लॅकच्या प्लेसवरती 8 आहे आणि बाकी कोणतीही प्लेस दिलेली नाही म्हणून आपण या सगळ्या प्लेसेसवरती काय करणार आहोत 0 लिहिणार आहोत. ओके, तर काय बनेल हा नंबर 8 लाख. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 3 काय आहे, मेक 5 6 डिजिट नंबर्स each time using any of the digit 0 to 9 only once. तर या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेले आहे, आपल्याला 5 नंबर्स बनवायचे आहेत. किती नंबर बनवायचे आहेत, तर 5. बट किती डिजिट, 6 डिजिट. किती डिजिट, 6 डिजिट. आणि त्यानंतर नेक्स्ट कंडिशन काय सांगितली त्यांनी, आपल्याला कोणते नंबर घ्यायचे आहेत 0 पासून 9 पर्यंत म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9 यामधले कोणतेही डिजिट आपण यूज करू शकतो. बट ओनली वन्स म्हणजे एक डिजिट किंवा 1 डिजिट 1 टाइम यूज करायचा आहे. चला कसं ते बघूयात.
स्टुडंट्स, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी, कोणते कोणते डिजिट यूज करायचे आहेत 0 to 9. तर मी अगोदर इथे डिजिट पुट करून घेते. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे डिजिट आपण यूज करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला काय बनवायचं आहे, 6 डिजिट नंबर. म्हणजेच त्याचे प्लेसेस काय येणार आहेत, युनिट पासून लॅक, म्हणजे लॅक पासून युनिट पर्यंतचे होणार हे आहेत हे 6 डिजिट नंबर. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्यातला कोणताही नंबर म्हणजे एनी नंबर आपल्याला 1 टाइम यूज करायचा आहे. जसं की आता सपोज मी एक नंबर तयार करते, 4,36,189. आता ह्यामध्ये प्रत्येक डिजिट मी एक एक वेळेसच वापरलेला आहे. जर समजा मला ते जर सपोज असा मला नंबर घ्यायचा असेल 4,36,111, तर यावेळेस ते 111 हे 3 टाइम यूज झालेलं आहे. तर आपण हे असं नाही बनवणार आहोत किंवा हे बनवायचं नाहीये. फक्त 1 नंबर किंवा इच नंबर एक वेळेसच वापरायचा आहे. ओके, समजलंय आता. तर पुढचे नंबर बनवून घेऊयात. आणि असं नाहीये की तुम्ही हेच नंबर बनवायला हवेत. तुम्हाला अट काय आहे, फक्त 6 डिजिट नंबर बनवायचा आहे आणि एनी डिजिट 1 टाइम यूज करायचा आहे. कोणताही डिजिट 1 टाइमच यूज करायचा आहे. तर तुम्हाला जे आवडतील किंवा जे जमतील ते कोणतेही नंबर बनवू शकता. सो नेक्स्ट नंबर मी बनवलेला आहे 5,18,342. त्यानंतर नेक्स्ट बनवला मी 6,72,143. त्यानंतर 2,34,056. त्यानंतर 3,41,265. हेच नंबर मी बनवले आहेत. तुम्हाला आवडतील ते तुम्ही बनवू शकता. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की एक नंबर एक वेळेसच घ्यायचा आहे आणि 6 डिजिट नंबर बनवायचा आहे. तर मित्रांनो, इथे आपला प्रॉब्लेम सेट 3 कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.